नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय रायटिंग स्किलमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक, तो म्हणजे ड्राफ्टिंग अ स्पीच. ड्राफ्टिंग अ स्पीच हा 9th आणि 10th स्टँडर्डसाठी 5 मार्क्ससाठी आहे. हा क्वेश्चन ऑप्शनल आहे डायलॉग रायटिंगसाठी. डायलॉग रायटिंग एकतर करायचं आहे किंवा तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच करायचं आहे. सो डायलॉग रायटिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि होप सो की तुम्ही तो पाहिला असेल. नसेल पाहिला तर या ठिकाणी सजेस्टेड व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पाहता येईलच किंवा तुम्हाला त्याची लिंक आपल्या चॅनलवरती जाऊन मिळेलच. ओके, सो आज आपण पाहतोय ड्राफ्टिंग अ स्पीच, जो की आहे क्वेश्चन नंबर 5 मधील B2. सो लेट अस स्टार्ट. पण त्याआधी रायटिंग स्किलबद्दलचे जे इतर टॉपिक्स आहेत, जसे की लेटर रायटिंग आहे किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, हे पण मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. सो 20 मार्क्सच्या रायटिंग स्किलमधील आज आपण पाहतोय 5 मार्क्सचं स्पीच. पहिल्यांदा आपण पाहतोय स्पीच रायटिंगसाठी मार्किंग स्कीम कशा पद्धतीने आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर ॲप्रोप्रिएट कन्क्ल्युजन असेल किंवा ॲप्रोप्रिएट बिगिनिंग असेल, या दोघांना मिळून 1 मार्क आहे. नेक्स्ट आहे यूज ऑफ गिवन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट्स, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज, म्हणजे एकतर ऑलरेडी आपल्याला एखादा टॉपिक दिला जाईल किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड काही पॉईंट्स दिले जातील, मग ते सगळे पॉईंट्स आपण आपल्या स्पीचमध्ये इन्क्ल्यूड करणं किंवा स्वतःचे काही ॲडिशनल पॉईंट्स आपण इन्क्ल्यूड करणं, लँग्वेजचा योग्य ॲप्रोप्रिएट वापर करणं, या सगळ्यांना मिळून 2 मार्क्स आहेत. म्हणजे पॉईंट्स आणि ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज याला मिळून एकूण 2 मार्क्स आहेत. नेक्स्ट आहे ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, म्हणजे जेव्हा आपण एखादं स्पीच डिलिव्हर करतो किंवा जेव्हा आपण एखादं स्पीच लिहितो तर तेव्हा त्याला एक प्रॉपर सिक्वेन्स असायला पाहिजे. जसं की पहिल्यांदा आपण सॅल्युटेशन करणार, मग त्याच्यामध्ये आपण कशावरती बोलणार आहोत हे आपण 2-3 लाईन्समध्ये सांगणार, मग आपण आपला जो काही पॉईंट असेल तर तो डिस्क्राईब करणार, आपलं ओपिनियन आपण शेवटी मांडणार, कन्क्ल्युजन मांडणार आणि मग एंड करणार. किंवा असं आहे का की आधीच आपण कन्क्ल्युजन मांडणार आणि मग आपण आपला पॉईंट एक्सप्लेन करणार, असं आहे का तर नाही. सो त्याला एक प्रॉपर सिक्वेन्स आहे आणि तो सिक्वेन्स आपण फॉलो केला पाहिजे आणि त्या सिक्वेन्सला आहे 1 मार्क. नेक्स्ट आहे यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, आणि ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर किंवा ग्रॅमॅटिकली ज्या काही तुमच्या मिस्टेक्स झाल्या असतील तर त्यामध्ये तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. त्याच्यामुळे ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने 1, 2, 1, 1 असे मिळून एकूण स्पीच रायटिंगला 5 मार्क्स आहेत. ओके, सो आता आपण स्पीच रायटिंग करत असताना कोणती काळजी घ्यावी किंवा कशाप्रकारे त्याचं लेखन करावं, त्याचं एक स्ट्रक्चर आहे का वगैरे, ते सगळं काही आपण पाहणार आहोत. सो या ठिकाणी आहे हाव आय कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच. एक इम्प्रेसिव्ह स्पीच आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, ड्राफ्ट करू शकतो. ॲक्च्युली आपल्याला आता सध्या ड्राफ्ट नाही करायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे, म्हणजेच राईट करायचं आहे. सो डिलिव्हर नाही करायचं, आपल्याला जस्ट राईट करायचं आहे. मग यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत तर हाऊ टू स्टार्ट आहे, हाऊ टू राईट आहे. आता आपण एका सिक्वेन्सनी जाऊया की नेमके कोणत्या सिक्वेन्सनी आहेत. सो आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आहे की व्हॉट शुड बी द साईज ऑर लेंथ ऑफ द स्पीच, म्हणजे ते जे लेंथ आहे किंवा एखादं स्पीच 5 गुणांसाठी किती मोठं असायला पाहिजे. तर तुम्ही जर बघितले तर जे प्रिंटिंग पेजेस असतात तर त्याच्यामध्ये 25 लाईन्सपर्यंत असतं. सो तुम्ही तुमचं स्पीच 30 to 35 किंवा 25 to 30 लाईन्सपर्यंत लिहू शकता. नेक्स्ट आहे डू आय नो दी फॉर्मॅट, तुम्हाला फॉर्मॅट माहिती आहे की आधी बिगिनिंग लिहायचं, मग काय लिहायचं ते पण आपण पाहणार आहोतच. हाऊ टू स्टार्ट कसं करायचं, तर स्टार्टिंगला आपण कोणत्याही स्पीचच्या सुरुवातीला आपण सॅल्युटेशन देतो, रेस्पेक्टेड फ्रेंड्स असेल किंवा जर आपण एखाद्या मोठ्या कोणत्या तरी ऑनरेबल, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला संबोधून बोलतो की ऑनरेबल चीफ गेस्ट असेल किंवा जे पण असेल तर ते स्टार्टिंगला बिगिनिंगला पाहिजे. व्हॉट टू राईट, काय लिहायचं आहे, विषय काय आहे, त्याच्यामध्ये मुद्दे कोणते आहेत, कोणते मुद्दे कशा पद्धतीने आले पाहिजेत. आणि हाऊ टू ब्रिंग क्वालिटी टू युअर स्पीच, तुमच्या स्पीचमध्ये गुणात्मक काहीतरी असायला पाहिजे, म्हणजे एक क्वालिटी असायला पाहिजे, एक दर्जा असायला पाहिजे. व्हॉट आर द रिलेव्हंट थॉट्स ऑर स्लोगन्स, मग त्या पॉईंट्स रिलेटेड किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड कोणते स्लोगन्स आहेत का किंवा कोणते थॉट्स आहेत का, कोणते पोएम आहे का, एखादी तुम्हाला आठवत असेल तर, किंवा तुम्ही स्वतःहून काही तयार केलं आहे का, तर ते तुम्हाला ॲड करायचं आहे. एक तर तुम्ही ते बिगिनिंगला ॲड करू शकता किंवा एंडला ॲड करू शकता, किंवा जर कुठे तुमच्या स्पीचच्या मध्ये कुठेतरी त्या निगडीत कोणता तरी पॉईंट आला असेल तर त्याच्या आजूबाजूला तुम्ही ते ॲड करू शकता. नेक्स्ट आहे विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट टू बी इन्क्ल्युडेड. आता हे तुमच्या टॉपिकवरती डिपेंड आहे की तुमचा टॉपिक कशावरती आधारित आहे, मग त्याच्याशी निगडीत सगळ्यात मेन पॉईंट काय आहे की ज्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. मग जर पोल्युशन असेल तर पोल्युशन तर होतं आहे, पण त्याच्यामधला मेन पॉईंट काय आहे की ते कंट्रोल कसं करायचं किंवा ते रिड्यूस कसं करायचं. पोल्युशन होतं आहे, होत राहणार आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं किंवा त्याच्यामुळे जे काही इफेक्ट्स होतात एन्व्हायरमेंटवरती तर ते होऊ नयेत यासाठी काय करायचं, याच्यावरती आपण जास्त प्रकाश टाकला पाहिजे. नेक्स्ट आहे व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अँड इम्प्रेसिव्ह स्पीच.
आणि एक इम्प्रेसिव्ह स्पीच देण्यासाठी एक सिस्टमॅटिक प्रोसिजर काय आहे किंवा त्याचा सिक्वेन्स काय आहे हे सगळं आता आपण पाहणार आहोत. सो एक इम्प्रेसिव्ह स्पीच तयार करण्यासाठी हे सगळे पॉईंट्स आहेत जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता आपण पाहूया एक सिक्वेन्समध्ये फर्स्ट आहे की कंटेंट. सो ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल तर आपण सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंग लिहिणार की जे पण रेस्पेक्टेड सर, मॅडम, ऑनरेबल चीफ गेस्ट किंवा डिअर फ्रेंड्स जे पण असतील तर ते. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक, तुमचे टॉपिक काय आहे त्या टॉपिकबद्दल तुम्हाला काहीतरी लिहावं लागेल किंवा तो टॉपिक तुम्ही का निवडला आहे किंवा त्या टॉपिक्स रिलेटेड तुम्ही काय बोलणार आहात हे तुम्हाला 1 ते 2 ओळींमध्ये लिहावं लागेल. नेक्स्ट आहे एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज और ऑर्गनाइज थॉट्स और अँड आयडियाज. मग तुमचे जे काही मुद्दे आहेत तर ते तुम्ही त्याच्यामध्ये मांडणार आहात किंवा दिलेला जो विषय आहे तर तो तुम्ही हळूहळू उलगडला पाहिजे, क्लिअरिटी त्याच्यामध्ये आणली पाहिजे. म्हणजे पुढचा जो कोणी वाचणारा आहे, ॲक्च्युली आपण स्पीच लिहितोय म्हणून आपण वाचणारा पकडतो आहे किंवा जो पण तो स्पीच ऐकणारा आहे, जेव्हा आपण एखादं स्पीच डिलिव्हर करत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आलं पाहिजे की नक्की आपल्याला काय सांगायचं आहे किंवा आपला जो काही टॉपिक आहे त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये क्लिअरिटी आली पाहिजे. ओके, हळूहळू आपण तो टॉपिक पूर्ण क्लिअर करत जायचं आहे. त्याच्यानंतर कुठे कन्फ्युजन नाही ठेवायचं की त्या टॉपिकबद्दल किंवा आपल्याला जो काही टॉपिक दिला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण इतर काही नाही मांडायचं. त्या टॉपिकला अनुसरून त्या टॉपिकशी निगडीत किंवा त्या टॉपिकशी संबंध साधेल असेच पॉईंट्स फक्त आपल्याला इन्क्लूड करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे मोरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स. आणि त्या टॉपिकशी निगडीत काही एक्झाम्पल्स तुमच्याकडे असतील किंवा तुमचे काही अनुभव असतील किंवा एकदम शॉर्टमध्ये लिहायचं आहे कारण 5 मार्क्ससाठी लिहिणं आहे. सो शॉर्टमध्ये लिहायचं जे पण असेल ते एक्सपिरियन्स असेल किंवा एक्झाम्पल्स असेल किंवा एखादी शॉर्ट एकदम छोटीशी स्टोरी असेल किंवा छोटासा इन्सिडन्स असेल तर ते तुम्ही एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट आहे कन्क्ल्युजन. मग तुमचा जो काही पर्टिक्युलर विषय असेल त्या विषयाशी निगडीत तुम्ही सगळे काही पॉईंट्स वगैरे लिहिले, मग त्याच्याशी निगडीत जे काही कन्क्ल्युजन असेल की असं होतं आहे तर शेवटी आपण काय बोलू शकतो की याच्यावरती एक उपाय असेल किंवा हे कंट्रोल ठेवण्यासाठी काही असेल तर ते सगळं कन्क्ल्युजनमध्ये येणार. सो तुम्ही कन्क्ल्युजन मांडायचं आहे की तुमच्या ओपिनियननुसार काय असेल त्याचं कन्क्ल्युजन. नेक्स्ट आहे स्पीकिंग प्रेझेंटेशन, वर्बल क्लॅरिटी, प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन. सो वर्बल क्लॅरिटी असायला पाहिजे, प्रोनाऊन्सिएशन योग्य असायला पाहिजे जर तुम्ही स्पीच डिलिव्हर करतायत तर. जर तुम्ही लिहिणार आहात तर त्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स नसायला पाहिजेत, एवढंच एक आहे. जर तुम्ही स्पीच डिलिव्हर करणार आहात तर त्याच्यामध्ये व्हॉइसचा पिच प्रॉपर असायला पाहिजे, वर खाली आवाज असायला पाहिजे. नेक्स्ट आहे या ठिकाणी स्पीकिंग करतानाचं सगळं आहे. जर तुम्ही स्पीकिंग नाही करणार आहात फक्त लिहिणार आहात तर ते सगळं खाली आहे. नेक्स्ट आहे प्रेझेंटेशन और स्पीकिंग स्टाईल, मॅनर्स असले पाहिजे. आपण जेव्हा बोलणार तेव्हा फक्त भिंतीकडे किंवा वर किंवा खाली किंवा इकडे तिकडे न बघता आपण प्रेक्षकांशी किंवा श्रोत्यांशी आय कॉन्टॅक्ट करून बोललं पाहिजे. ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट असायला पाहिजे. ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज. आणि आपण असं बोललं पाहिजे की ते ऑडियन्स त्यांचं लक्ष किंवा त्यांचं ध्यान फक्त आपल्याकडेच असायला पाहिजे, त्यांचं इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाही जायला पाहिजे. त्यांच्याशी आपण इतकं आय कॉन्टॅक्ट करून बोलायचं की ते फक्त आपल्याकडेच ते आकर्षले पाहिजेत. नेक्स्ट आहे कॉन्फिडन्स, सगळ्यात महत्त्वाचं आहे. गेस्चर्स म्हणजे पूर्ण जे पण ऑडियन्स असतील तर त्या सर्वांकडे आपली नजर फिरली पाहिजे. आपले एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये दिसणार आहेत. आपलं स्टेज करेज असायला पाहिजे. हे सगळं कॉन्फिडन्समध्ये येणार. नेक्स्ट आहे युजफुल फ्रेजेस. आता तुमच्या विषयाशी निगडीत जे पण फ्रेजेस असतील, ज्या पण म्हणी असतील, प्रॉब्स वगैरे जे पण असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. वोकॅब्युलरी. सो नेक्स्ट आहे इट्स प्लेजर टू सी यू ऑल अँड आय एम हॅपी टू सी यू टुडे अँड इट्स गुड टू सी यू ऑल हिअर. किंवा तुम्ही सुरुवातीला असं बोलू शकता की गुड मॉर्निंग, इट्स प्लेजर टू सी ऑल ऑफ यू. जर फेअरवेल वगैरे असेल तर आपण असं बोलू शकतो जर आपल्याला टॉपिक तो दिला असेल तर. टुडेज माय टॉपिक इज, जे काय असेल ते. किंवा आपण अशी पण सुरुवात करू शकतो की माय टॉक इज अबाउट किंवा मी कशाबद्दल बोलणार आहे. माय टॉपिक इज डॅश. ओके. सो नेक्स्ट आहे द पर्पज ऑर एम ऑफ दिस स्पीच. म्हणजे मी जो स्पीच आता लिहिणार आहे किंवा डिलिव्हर करणार आहे तर त्या स्पीचचा एम काय आहे, त्या विषयाशी निगडीत उद्दिष्ट काय आहे तर ते तुम्हाला मेन्शन करायचे. हे सगळे पॉईंट्स तुम्ही स्पीच लिहित असताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर तुम्ही हे सगळं मेन्शन करायचं आहे, तुमचं टॉपिक मेन्शन करायचं आहे. म्हणजे तुम्ही स्पीच डिलिव्हरच करत आहात, फक्त की तुम्ही बोलत नाही आहात, तुम्ही लिहित आहात. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे आय विल फोकस ऑन 1, 2 और 3 मेजर इश्यूज. मग तुमच्या विषयाशी निगडीत तुम्ही कोणत्या इश्यूजवरती फोकस करणार आहात ते इश्यूज तुम्ही पहिल्या एखाद्या पॅराग्राफमध्ये सांगू शकता. नेक्स्ट आहे इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी. आणि हे एंडिंगला आहे. जर तुम्ही स्पीच बोलत असाल तर तुम्ही असं शेवटी म्हणू शकता की तुम्हाला जर माझ्या टॉपिकशी निगडीत किंवा मी जो विषय घेतलेला आहे किंवा मी ज्याबद्दल बोललेली आहे त्याच्याशी निगडीत काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही ते सुरुवातीला विचारू शकता. तुम्ही कोणतंही हेजिटेशन न बाळगता विचारू शकता. सो हे तर होतं की स्पीच लिहिलं कसं जातं किंवा स्पीच बोललं कसं जातं. आता आपण स्पीच रायटिंग
यावरती एक फॉर्मॅट बघूया किंवा मी एक स्पीच लिहिलेला आहे तर ते तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल अजून आयडिया मिळेल. सो स्पीचसाठी मोस्टली अशा पद्धतीने विषय दिला जातो किंवा काही वेळेस पॉईंट्स देखील दिले जातात. एक डायग्राम वगैरे असतं, त्याच्यामध्ये पॉईंट्स देखील दिले जातात. तो पण एक प्रश्न आपण शेवटी पाहणार आहोत. सो स्पीचसाठी या ठिकाणी विषय आहे की यू हॅव सीन पोस्टर्स ऑल ओव्हर द लोकॅलिटी कंडेमनिंग स्मोकिंग, म्हणजे स्मोकिंग कंट्रोलमध्ये राहावं किंवा स्मोकिंगचे जे काही इल इफेक्ट्स आहेत तर त्याच्याशी निगडीत तुम्ही पोस्टर्स वगैरे पाहिले असतील. फॉर द जनरल असेंब्ली इन युअर स्कूल, तुमच्या स्कूलच्या जनरल असेंब्लीमध्ये किंवा कुठे आजूबाजूला सराउंडिंगमध्ये. यू आर चूजन टू स्पीक ऑन दी हजार्डस ऑफ स्मोकिंग, आणि स्मोकिंगचे जे दुष्परिणाम आहेत किंवा जे घातक परिणाम आहेत त्याच्यावरती तुम्हाला स्पीच द्यायचा आहे. ओके, सो या ठिकाणी ऑलमोस्ट 15 to 20 लाईन्स असतील. तुम्हाला मात्र पेपरमध्ये लिहिताना पूर्ण एक फुलस्केप, हाफ मार्क्सचा फुलस्केप अशा पद्धतीने लिहावं लागेल, जेणेकरून 30 to 35 लाईन्स. सो रेस्पेक्टेड प्रिन्सिपल, रेस्पेक्टेड टीचर्स, सुरुवात तुम्हाला नेहमी अशीच करायची आहे. रेस्पेक्टेड किंवा ऑनरेबल जे पण असेल तर ते. रेस्पेक्टेड प्रिन्सिपल, रेस्पेक्टेड टीचर्स. आता आपण स्कूलचं घेतो आहे, सो आपण स्कूलशी संदर्भातच प्रिन्सिपल आणि टीचर्स घेणार. जर आपल्याला या ठिकाणी कुठलं मोठं ओकेजन सांगितलं असेल तर आपण ऑनरेबल चीफ गेस्ट वगैरे घेऊ शकतो. आणि माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय रिचल किंवा तुमचं जे पण नाव असेल ते ऑफ स्टँडर्ड एक्स हिअर टू शेअर माय व्ह्यूज ऑन दी टॉपिक हजार्डस ऑफ स्मोकिंग. आणि मी इथे उभी आहे कारण मला माझा टॉपिक आहे तो म्हणजे हजार्डस ऑफ स्मोकिंग, स्मोकिंगचे घातक परिणाम हे सांगण्यासाठी मी आज इथे आलेली आहे. सो टुडे ग्रोविंग अप टीनेज वॉन्ट टू शो दे आर ग्रोईंग अप आणि वॉन्ट टू शो दे आर सुपेरियर अँड दॅट दे डू नॉट केअर अबाउट वॉट दे हॅव बीन टॉट. सो दे मूव अराउंड विथ अ सिगारेट इन देअर हँड्स. सो आत्ताचे जो एज ग्रुप आहे, म्हणजे हे जो पिअर एज ग्रुप आहे किंवा जो अडल्ट किंवा जो ग्रोईंग एज ग्रुप आहे, तर त्यांना असं दाखवायचं आहे की आम्ही मोठं झालो आहे, आणि ते दाखवण्यासाठी मग ते सिगारेटचे पॉकेट्स वगैरे हातामध्ये घेऊन फिरतात असं त्यांना सांगायचं आहे. सो हा एक इश्यू आहे आजचा, जो की आपण फर्स्ट पॅरेग्राफमध्ये डिस्क्राईब केला आहे. मग सेकंड आहे की डिअर फ्रेंड्स, वॉट मोस्ट ऑफ देम डू नॉट नो इज द इल इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग. पण त्या लोकांना हे माहिती नसतं की स्मोकिंगचे इल इफेक्ट्स कोणते आहेत. सो स्मोकिंग कॅन लीड टू लंग कॅन्सर. मग स्मोकिंगचे इल इफेक्ट्स कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे, सो तुम्हाला ते सांगायचे आहेत की लंग कॅन्सर होतं, थ्रोट प्रॉब्लेम्स होतात आणि अदर मेनी खूप सारे डिसीजेस होतात. सो टुडे वेन these teenagers are warned they just laugh it off and continue with his bad habits. आणि जर आत्ता आपण या टीनेज इयर्समधल्या मुलांना जर वॉर्न केलं की तुम्ही आता स्मोकिंग करत आहात किंवा तुम्ही सिगरेट किंवा अल्कोहोल जे पण असेल तर ते कन्झ्युम करत आहात, तर याचे खूप सारे इल इफेक्ट्स आहेत असं जर आपण त्यांना सांगितलं तर ते नाही आपलं ऐकणार आहेत, उलट ते आपल्यावरती खूपच हसतील किंवा आपल्याच उपहास करतील. सो त्यापेक्षा आपण त्यांना सांगितलं तरी पण ते ऐकणारच नाही आहेत, त्यांचे बॅड हॅबिट्स ते कंटिन्यू ठेवणार आहेत. सो आय थिंक वी मस्ट ऑल ओपन अवर आईज. सो आपण स्वतःहूनच स्वतःला कळलं पाहिजे की याचे इल इफेक्ट्स काय आहेत. आणि आपल्या सायन्सच्या बुकमध्ये पहिल्यापासूनच आपल्याला या सगळ्या बॅड हॅबिट्सचे इल इफेक्ट्स सांगितलेले आहेत. सो आता पण आपल्याला लेसन आहे सोशल हेल्थ, त्याच्यामध्ये पण आपल्याला सांगितलेले आहेत. नेक्स्ट आहे अँड इवन अवर माइंड्स अँड अंडरस्टँड हाऊ हजार्डस धिस हॅबिट कॅन बिकम. आणि आपण हे पण जाणून घेतलं पाहिजे की एखादी वाईट गोष्ट किंवा एखादी वाईट सवय आपल्याला कोणत्या कोणत्या घातक परिणामांना त्याच्यामुळे सामोरे जावं लागू शकतं हे आपल्याला कळलं पाहिजे. सो इफ वी डू नॉट पुट अँड एंड टू इट, जर आपण या सगळ्या सवयींना कुठेतरी बंधनं नाही घातली तर आपल्याला किती दुष्परिणामांना सामोरे जावं लागतं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण जे टीनेजर्स असतात किंवा ऑलमोस्ट 9 to 10 स्टँडर्ड्सचे किंवा त्याच्यापेक्षा मोठे जे पण आहेत तर त्या सर्वांना आपलं काय चांगलं काय वाईट काय हे सगळं कळत असतं. सो द गव्हर्मेंट मस्ट बॅन स्मोकिंग, आणि गव्हर्मेंटनी स्मोकिंगवरती बॅन केलं पाहिजे. सो दोज फाउंड गिल्टी मस्ट बी सिव्हिअरली पनिश्ड, आणि जे आरोपी आहेत जे पण ते कन्झ्युम करत आहेत तर त्यांना पनिशमेंट दिली पाहिजे. पीपल मस्ट बी मेड अवेअर ऑफ द हजार्डस ऑफ स्मोकिंग थ्रू पोस्टर्स, होर्डिंग्स एक्सेट्रा. आणि लोकांना अवेअर केलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे की स्मोकिंगचे इल इफेक्ट्स काय आहेत किंवा स्मोकिंगमुळे काय काय भयानक परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या आरोग्यावर होऊ शकतात, तर त्या लोकांना पोस्टरच्या मार्फत वगैरे सांगितलं पाहिजे. सो डिअर फ्रेंड्स, लेट अस ट्राय टू गेट रीड ऑफ दिस बॅड हॅबिट अँड ट्राय टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. थँक्यू. सो हे होतं आपलं एंडिंग किंवा कन्क्ल्युजन की आपण आपलं लाईफ हेल्दी राहायला पाहिजे, हे सगळ्या बॅड हॅबिट्समधून आपण बाहेर पडलं पाहिजे. आता हे छोटंसं आहे, तुम्ही याला खूप मोठं करू शकता, परंतु 5 मार्काचंच आहे. सो त्याच्यामुळे किती लिहायचं ते तुम्ही ठरवू शकता, कारण तुमचे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले पाहिजेत. आता या ठिकाणी तुम्हाला जस्ट एक विषय दिला आहे, सगळे पॉईंट्स नाही दिलेत, बट काही ठिकाणी तुम्हाला पॉईंट्स पण दिले जाऊ शकतात जे की तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. सो त्या मानाने तुमचं स्पीच किती असायला पाहिजे ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. ओके. सो नेक्स्ट अजून एक आपण नमुना पाहणार आहोत. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की इमॅजिन, हे आपल्या बुकमधलं आहे की इमॅजिन युअर स्कूल इन्व्हाइट्स मलाला टू प्रिसाइड ओव्हर सेलिब्रेशन ऑफ चिल्ड्रन्स डे, ड्राफ्ट अ वेलकम स्पीच फॉर धिस नोबल यंग गर्ल
आणि गॅदर हर बायोडेटा फ्रॉम द इंटरनेट. आता हे फ्रॉम द इंटरनेट तुम्ही एक्झाममध्ये नाही करू शकत, सो त्याच्यामुळे फक्त एवढाच विषय दिला जाईल दिला तो. मग आता यासाठी पहिल्यांदा वेलकम स्पीच लिहायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा तर मलाला ज्या की पाकिस्तानमधून आहेत, सो त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा तर त्यांना इंडियामध्ये वेलकम केलं आहे, मग स्टेटमध्ये वेलकम केलं आहे आणि मग आपल्या स्कूलमध्ये त्यांना बोलवलेलं आहे. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे की नोबेल अवॉर्ड ज्यांना मिळालेला आहे अशा मलाला जर आपल्या स्कूलमध्ये येत आहे तर ती खूप मोठी गोष्ट आहे. सो ते आपण सगळं डिस्क्राईब केलं पाहिजे. सोबतच जर आपण त्यांचं वेलकम करतो आहे तर त्यांची कामगिरी पण थोडक्यात आपण एक्सप्लेन केली पाहिजे. सो ते सगळं या ठिकाणी दिले, तुम्ही ते रीड करू शकता. ओके, जर मी रीड करत बसले तर अजून खूप वेळ जाईल या व्हिडिओमध्ये. सो यू कॅन रीड. आता आपण पाहणार आहोत एक एक्झाम्पल क्वेश्चन. सो अशा पद्धतीने पॉईंट्ससारखा म्हणजे पॉईंट्स दिलेला क्वेश्चन कसा असतो तर तुम्ही यातून पाहू शकता की या ठिकाणी मेन विषय जो आहे तर तो दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट ऑलरेडी मिळालेला आहे. आणि नेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला सगळे पॉईंट्स दिलेले आहेत जे की सगळे तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत. सो सगळे इन्क्लूड करून किती मोठं स्पीच होईल ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे 5 गुणांसाठी, कारण सगळे पॉईंट्स इन्क्लूड करणं तुमच्या हातामध्ये आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की इंटर स्कूल एलोकेशन कॉम्पिटिशन आहे आणि सब्जेक्ट आहे की हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. मग त्यासाठी आहे हे आपल्या बुकमध्ये पण आहे की सेटिंग गोल, प्लॅनिंग. तुम्ही यासाठी बी स्मार्ट लेसनचा आधार घेऊ शकता. नेक्स्ट आहे कॉन्फिडन्स, हार्डवर्क वगैरे, हे सगळे तुम्हाला पॉईंट्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. प्रत्येक पॉईंटबद्दल 2 लाईन 2.5 लाईन लिहिलं तरी पण खूप मोठं स्पीच तयार होईल आणि खूप चांगलं बेटर स्पीच तयार होईल. सो सुरुवात तर तुम्हाला ऑनरेबल चीफ गेस्ट वगैरे यापासून करायची आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही विषय आहे तो थोडक्यात 1-2 ओळीमध्ये डिस्क्राईब करायचा आहे आणि मग सगळे पॉईंट्स एक एक घेऊन सगळे प्रत्येक पॉईंट डिस्क्राईब करायचे, कारण हे सगळे पॉईंट्स आलेच पाहिजे तुमच्या स्पीचमध्ये. आणि नेक्स्ट त्याच्यानंतर तुम्हाला सगळे पॉईंट्स डिस्क्राईब केल्यानंतर कन्क्ल्युजन लिहायचं आहे आणि मग ॲट लास्ट थँक्यू. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. सो आय होप की तुम्हाला स्पीच रायटिंग पूर्णतः समजलेलं आहे आणि होपसो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. रायटिंग स्किलबद्दलचे मराठीचे देखील मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत उपयोजित लेखनावरचे, ते पण तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.